तिच्या चारित्र्यावर जे ते बोलले ऐकून खरंच तळपायाच्या मस्तकाला गेली. इतकी खालच्या दर्जाची माणसं आहेत की आज जी आर्ग्युमेंट झाली की एक तर तिला नवऱ्याने थप्पड मारली तर काय, मग तिच्या चारित्र्यावर जे ते बोलले ऐकून खरंच तळपायाच्या मस्तकाला गेली की हे वकील बोलूच कसे शकले, कोर्टात बोलूच कसे शकले आणि वाटेल ते आरोप तिच्यावर केले. हे काय पहिल्यांदा, आणि आत्महत्या करण्याची तिला सवय होती असं म्हटलं गेलं. ते ऐकून अतिशय धक्काच नाही, किळस आली मला असं वाटतंय की हे सगळं अशा जे ॲडव्होकेट्स आहेत त्यांच्यावर बार असोसिएशनने काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणजे मला खरंच कळत नाही की असं ते बोलू कसे शकले. कारण आत्ताच काही वेळापूर्वी मी वैष्णवीच्या वडिलांशी बोलले तर ते इतके रडवलेले झाले होते. ते म्हणतात, ताई काय बोलू आम्ही की आज कसं बोलतायत हे लोक, माणसं तिच्यावर वाटेल ते आरोप करतायत.